शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 3 जुलै. तर आपण जर बघितलं तर भूम, बार्शी, धाराशिव त्याचबरोबर तुळजापूर या भागामध्ये 3 जुलैला थोड्याफार प्रमाणात संध्याकाळी 4च्या सुमारास पाऊस असू शकतो. त्याचबरोबर बीड, गेवराई, त्याचबरोबर आपण जर केडगाव, राहुरी, श्रीरामपूर, गंगापूर, खिर्डी, वैजापूर, लोणी, संगमनेर, अकोले, सिन्नर, कोपरगाव, येवला, वैजापूर, निफाड, नाशिक हा जर परिसर बघितला तर या भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे 4च्या सुमारास. आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला, कन्नड, त्याचबरोबर नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, शेवगाव हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये देखील जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. आपण जर जळगाव, जामनेर, बोदवड, भुसावळ, येवल, रावेर, त्याचबरोबर मलकापूर, त्याचबरोबर खामगाव, अकोला, परतूर, मालेगाव, वाशिम, हिंगोली, शेवगाव, लोणार, मेहकर हा जर परिसर बघितला, पुसद, अरणी, अंजनी, यवतमाळ, नेर तर या भागात देखील जोरदार पाऊस होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अरवी, वर्धा हा जर परिसर बघितला, हिंगणघाट, नागपूर, रामटेक, तुमसर, भंडारा, साकोली, गोंदिया तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. आपण जर उदगीर परिसर जर बघितला, उदगीर, त्यानंतर लातूर, औसा, लोहारा, नलदुर्गा, तुळजापूर, धाराशिव, वैराग, बार्शी, भूम, परांडा, करमाळा, जामखेड, पाटोदा, शिरूर, कासार, बीड, गेवराई, अंबड, जालना, त्याचबरोबर जाफराबाद, भोकरदन, कन्नड, खिर्डी, गंगापूर, वैजापूर, कोपरगाव, येवला, निफाड, सिन्नर, नाशिक या परिसरात देखील हलका पाऊस असू शकतो. त्याचबरोबर आपण जर खंडाळा, त्याचबरोबर वसई, विरार, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, कोळगाव, बदलापूर, शहापूर, भईसर हा जर परिसर बघितला, कर्जत, लोणावळा, पेन, नागठाणे, लावसा, माणगाव, हरिहरेश्वर, मंडणगड, महाड, महाबळेश्वर, खेड, दापोली, चिपळूण, दाभोल, संगमेश्वर, त्याचबरोबर लाजा हा जर परिसर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर मालवण परिसर जर बघितला तर मालवण, सावंतवाडी, चंदीगड येथे देखील पाऊस असेल. आपण जर कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, ईश्वरपूर, तासगाव हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो किंवा ढगाळ वातावरण देखील असणार आहे. तर हा अंदाज देखील सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण शनिवारी 4 जुलैला जर बघितलं तर 4 जुलैला देखील अहिल्यानगर परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. शनिवारी 4 जुलैला धवलपुरी, राहुरी, घोडेगाव, त्याचबरोबर पाथर्डी, अहिल्यानगर, कडा, शिरूर, कासार, पाटोदा, जामखेड, बीड, केज, कळंब, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, गेवराई या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर आपण जर बघितलं तर जिंतूर, हिंगोली, वाशिम, मेहकर, चिखली, खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर, धरणी या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर यवतमाळ, अरणी, पांढरकवडा, वरोरा, हिंगणघाट, चिमूर, चंद्रपूर, चामोशी, गडचिरोली हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा शनिवारी 4 जुलैला 10च्या सुमारास होणार आहे. त्याचबरोबर बीर, पाथर्डी या परिसरात तर पाऊस तर आहेच. आपण जो अंदाज सांगत आहोत हा शनिवारी 4 जुलैचा हवामानाचा अंदाज आहे. या पावसामध्ये वादळी वातावरण देखील असणार आहे. आपण आता वरचा परिसर बघूया, लोणी, श्रीरामपूर हा परिसर. आपण जर बघितलं तर इथे आपण बघू शकता ढवलपुरीला चांगला पाऊस आहे अहिल्यानगर परिसरामध्ये. त्याचबरोबर आपण जर संगमनेर परिसरामध्ये बघूया, संगमनेरमध्ये काय परिस्थिती आहे. संगमनेरमध्ये काही जास्त पाऊस नाही आहे. सिन्नर, नाशिक हा परिसर बघूया, दिंडोरी, निफाड येथे काही बदल होतो आहे का. रात्री 11 वाजता पेठ, दिंडोरी, नाशिक,
निफाड, शिन्नर, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, खिर्डी, गंगापूर, फुलंब्री, कन्नड, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, पैठण, अमरपूर, त्याचबरोबर शिरूर, कासार, पाथर्डी, गेवराई, अंबड या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर पाचोरा, शेवगाव, जामनेर, बोदवड, मलकापूर, रावेर, भुसावळ, यवल, जळगाव, पल हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर अकोला हा जर परिसर आपण बघितला, परतूर, मालेगाव, वाशिम, हिंगोली, त्याचबरोबर आपण जर पुसद, अरणी, यवतमाळ, पांढरकवडा हा परिसर बघितला तर इथे हलका पाऊस आहे, जास्त प्रमाणात काही पाऊस नाही आहे. पाऊस आहे शनिवारी 4 जुलैला, पण तो कधी आहे? 12 वाजता. खामगाव, अकोला, अकोट, धरणी, चिखली, मेहकर, वाशिम, हिंगोली, जिंतूर, परभणी, पुसद, अरणी या परिसरामध्ये. त्याचबरोबर वरोरा, चंद्रपूरमध्ये देखील चांगला पाऊस आहे. गडचिरोलीमध्ये देखील चांगला पाऊस आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर आपण आता खाली बघूया, सोलापूर, अक्कलकोट हा जर परिसर बघितला, सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्गा, तुळजापूर, लोहारा, धाराशिव, तेर, बार्शी, वैराग, मोहोळ, कुर्डुवाडी, पंढरपूर या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. जास्त काय पाऊस या भागात नाही आहे, हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आपण जर मायनी, विटा, कराड, ईश्वरपूर हा परिसर बघितला तर येथे देखील हलका फुलका पाऊस होऊ शकतो. सांगली, तासगाव या परिसरामध्ये. त्याचबरोबर आपण जर आता इकडे समुद्र किनारपट्टी पाहूया, सावंतवाडी, कणकवली, मालवण या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. देवगड, विजयदुर्ग, राजपूर, लाजा, त्याचबरोबर संगमेश्वर, रत्नागिरी, जयगड, चिपळूण, दाभोल, दापोली, खेड, महाबळेश्वरमध्ये रेड अलर्ट आहे. त्याचबरोबर वाई, भोर, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, जंजिरा, माणगाव, लावसा, लोणावळा, पेन, अलिबाग, त्याचबरोबर नवी मुंबई, मुंबई, ठाणे, वसई, विरार, कुळगाव, बदलापूर, शहापूर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. आपण जर पिंपरी चिंचवड परिसर बघूया, पुणे, पिंपरी चिंचवड, तर या भागामध्ये शनिवारी 4 जुलैला दुपारी 3च्या सुमारास पाऊस आहे. पिंपरी चिंचवड, पुणे, खेड, मंचर या परिसरामध्ये. जुन्नरमध्ये देखील चांगला पाऊस आहे. सासवड, जेजुरीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो. तर हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. साताऱ्यामध्ये देखील चांगला पाऊस आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा 3 जुलै आणि 4 जुलैचा हवामानाचा एक अंदाज आहे. त्याचबरोबर या पावसामध्ये वादळी वातावरण आणि विजाचं देखील प्रमाण असणार आहे. तर हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं काही मत असेल या व्हिडिओबद्दल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.